नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. काव्य आता कॅफेमध्ये आलेली असते. योगाने जीवा पण त्याच कॅफेमध्ये आलेला असतो. आता नेमकं काव्याच्या पुस्तकामधलं गुलाबाचं फूल खाली पडतं आणि जीवा ते उचलून तिला देत असतो. त्याच वेळेला नेमकं आता मारणीच्या मैत्रिणी या तिथे कॅफेच्याच बाहेरून हे सगळं बघत असतात. आता त्यांना वेगळा संशय येतो की काव्याचं अजूनही जीवाबरोबर अफेअर आहे. आता ही गोष्ट त्या मारणीला कॉल करून सांगतात की हे बघा, मी तुम्हाला म्हणाली होती ना की तुमच्या सुनेचं अजूनही तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबरोबर संबंध आहेत, तर तुम्ही आज बघू शकतात. तेव्हा आता मारणीला मोठा धक्काच बसतो. पण ॲक्च्युली ते फुल पार्थनेच काव्याला दिलेलं असतं, हे काही अजून जीवाला माहितीच नाही आहे. तर इकडे आता गैरसमज खूप मोठा निर्माण झालेला आहे. मारणी आता त्या फोनवरचं बोलणं ऐकतात मैत्रिणीचं आणि म्हणतात की आज मी बघणारच आहे की ह्या काव्याचा बॉयफ्रेंड नक्की आहे तरी कोण. तेव्हा आता ते निघालेले आहेत. तेव्हा आता प्रेक्षकांनो, मानिनी ह्या काव्य आणि जीवाला एकत्र पाहिल्यावरती खूप मोठा धमाका होणार आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.